सुशांत शिंदे आणि निलेश भैया क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला उन्हात मॅच पाहिजे होती, उन्हात मॅच दिलेली आहे. चला टीम श्री काळभैरवनाथ 11 संघ प्लीज आपल्याला विनंती आहे आपण या ना प्लीज. क्षेत्ररक्षणाची रचना करा, थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम बॅटर पाठवा. विश्वनाथ दानवले बॅट्समन पाठवा लगेच. चला प्लीज विश्वनाथ दानवले आपल्याला विनंती आहे बॅटिंग पाठवा. श्री काळभैरवनाथ 11 संघ थोडी घाई करा प्लीज. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या, आपल्याला विनंती आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा, आपल्याला विनंती आहे प्लीज. विश्वनाथ दानवले यांना विनंती आहे बॅटर लगेच आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर लगेच पाठवा. मॅचला पण सुरुवात करतोय. स्पर्धा तुम्ही पाहताय विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. गेली 3 दिवस या क्रिकेट स्पर्धेचं अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वाच्या मॅचमध्ये सी ग्रुपमधला हा सेकंड लास्टचा सामना आहे अनुज वॉरियर्स आणि काळभैरवनाथ 11 या दोन टीममध्ये. आणि महत्त्वाच्या मॅचकडे वळत असताना मात्र आपण पाहिलं तर टॉस जिंकला टीम श्री काळभैरवनाथ 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रॉबिन सर गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळत आहेत. तन्मय स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला विश्वनाथ दानवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये या क्रिकेट लीग स्पर्धेचे प्रमुख आयोजक रॉबिन सर गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतात श्री काळभैरवनाथ 11 संघाकडून. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिटची संधी आहे.
आणि इथे एक रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तन्मय ज्याचं नुकतंच लग्न झालंय आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यासोबत मात्र टीमचा आयकॉन विश्वनाथ दानवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतोय. रॉबिन्सन गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहता. एक सिनियर खेळाडू आहेत वाई तालुक्यातील आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात. बॉल क्रमांक 2 असेल. खोला टाकलेला बॉल क्लीन बोल्ड केलंय. यस्त्या उद्ध्वस्त केल्या. आयकॉन खेळाडू विश्वनाथ दानवले क्लीन बोल्ड होतोय. पहिली विकेट श्री काळभैरवनाथ 11 संघासाठी विश्वनाथ दानवले बाद होत आहेत. पहिली विकेट. काय जबरदस्त बॉल हाताळला आणि ज्या नावाची आपण चर्चा करत होतो रॉबिन्सन, अगदी मिडल स्टंपला टाकलेला बॉल, खोदून टाकलेला बॉल, सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. अगदी ज्या पद्धतीने कबड्डीमध्ये कुस्तीमध्ये सेलिब्रेशन केलं जातं त्या पद्धतीचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये रॉबिन्सन करताना पाहायला मिळत आहेत. लाईन मिस केली, अगदी मिडल स्टंप वाकवलाय. क्या बात आहे. पुन्हा 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 त्या ठिकाणी तुम्हाला हे दृश्य दाखवण्याचं काम स्पोर्ट ऑन चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. अनुज वॉरियर्स बॅटिंग करत असताना थोडंसं आपण पाहिलं ना, अगदी अर्ली विकेट आले, लवकर विकेट आले आणि त्या कारणाने आपण जर पाहिलं तर 1 वरती 1 ही स्थिती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अक्षय पिसाळ पांडेवाडी गावचे खेळाडू आहेत जे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धा तुम्ही पाहत आहे विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पारितोषिकांची उधळण करण्यात आले या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये. पहिलं क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाखाचं आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग तिथे जुळून आलेलं नाहीये. रॉबिन सर काय गोलंदाजी करतायत पहा, डाव्या हाताने गोलंदाजी करतायत. एक तिकट मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिली विकेट आले. विश्वनाथ दानवले यांना बाद केलंय. श्री काळभैरवनाथ 11 हा संघ तुम्ही जर पाहिलं तर बावधन गावाकडून बिलॉंग करतो. बावधन गावचं ग्रामदैवत आहे श्री काळभैरवनाथ आणि याच नावाने निलेश भैया भोसले यांनी ही टीम खऱ्या अर्थाने प्रस्थापित केले. अनेक क्रिकेट लीग स्पर्धा ही टीम खेळताना आपण नेहमी सातत्यपूर्व पाहतो. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. गुडलँड स्पॉटच्या थोडंसं पुढे बॉल टाकलाय, तिथून मात्र वळवण्याचा, टर्न करण्याचा प्रयत्न, स्विंग करण्याचा प्रयत्न रॉबिन्सन मैदानाच्या आतमध्ये करतायत. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण दिवसभरात. आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 रन फक्त स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण आहे रॉबिन्सन यांची तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तन्मय, अक्षय स्ट्राईक एंडला, लेग साईडला पंच केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. 1 टप्पा 2 टप्पा घेत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ठोकलेला दिमागदार स्टाईल मध्ये येतोय तो चौकार. चौकार आलाय. सुरुवात अगदी आपण जर पाहिली थोडीशी संत गतीने होताना पाहायला मिळते टीम अनुज वॉरियर्स ची विचार केला तर. अक्षय पिसाळ बॅटिंगसाठी आपण पाहतोय. चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून. शेवटचा बॉल, आखरी गेंद. पुन्हा एकदा लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पाठीमागे जातोय. सरांनी सांगितलं या ठिकाणी 2 धावा डिक्लेअर आहेत, म्हणजे 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आल्यात. एक विकेटही महत्वाचे आले जिथे मात्र विश्वनाथ दानवलेला त्या ठिकाणी बाद केलंय. धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्डती लागतायत. माफी असावी, करेक्शन आम्ही या ठिकाणी करतोय. थोडंसं स्पीडअप घ्या. यानंतर महत्वाची आणखी एक मॅच आहे नाथसाहेब 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वरा 11. जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल असं चित्र नाहीये. मॅच झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी समजेल की कोणते 2 संघ या गटातून क्वालिफाय होत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 7 धावा. करेक्शन करतोय आम्ही. बॅटिंगसाठी तुम्ही अक्षय पिसाळ, नॉन स्ट्राईकला आता ते आहेत परंतु स्ट्राईक एंडला तन्मय बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय ॲक्च्युली आपण जर पाहिलं मुंबई ठिकाणी झालेली KKPL म्हणजेच कृष्णा कमंडलू प्रीमियर लीगमधून खऱ्या अर्थाने उदयाला आलेला, प्रसिद्धीला आलेला, प्रसिद्धी झोकामध्ये आलेला खेळाडू म्हणजे तन्मय आहे. KKPL
कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग एक चांगली स्पर्धा होती आणि इथून या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने हा खेळाडू सापडला आणि तिथून मात्र तो चमकला. तन्मय फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न केला, टायमिंग नाहीये त्या ठिकाणी, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती घेत आहेत. प्रदीप कडेगाव गावचे खेळाडू आहेत आणि बॉलिंगसाठी आपण त्यांना पाहतोय. श्री काळभैरवनाथ 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अनुज वॉरियर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला, खेळलाय ऑफ साईडला, धावा किती मिळतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केलाय बॉलला, तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. बॅकअप आहे 3 खेळाडूंचं. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. या अगोदरची मॅच आपण जर पाहिली हाय स्कोरिंग मॅच होती. पहिल्याच इनिंगमध्ये तब्बल धावसंख्या 107 धावा उभ्या केल्या होत्या. काय बॅटिंग राहिली होती श्री चौनेश्वर 11 संघाची. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपमधून पाठीमागे बॉल चालला आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 आणि 1च रन त्या ठिकाणी मिळेल. तन्मय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉल 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. आयकॉन खेळाडू त्या ठिकाणी पोहोचत होता सुशांत, परंतु इथे मात्र अखेरीस 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने पसंती आहे या क्रिकेट स्पर्धेला. आपण जर पाहिलं तर तुम्ही प्रत्येक मैदानाच्या प्रत्येक कानेकोपऱ्यात तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. काही प्रेक्षक समोरच्या भिंतीवर बसलेत, काही प्रेक्षक झाडाखाली बसलेत. जिथे जिथे थोडीशी सावली मिळेल, उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता दुपारचे 3 वाजलेत आणि 3 वाजल्यापासून इथे थंड वातावरण पसरायला सुरू होतं आणि कडाक्याची थंडी आहे, गुलाबी थंडी आहे. वाई तालुक्यामध्ये आपण आहोत, वाईमध्ये आहोत. कव्हर्सला फटका चांगला आहे. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 14 धावा तब्बल स्कोरवरती लागताना पाहायला मिळतात. प्रदीप चांगली गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ मिळते. मोठे फटके लागू दिलेले नाही आहेत अजूनपर्यंत. तन्मय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आहे अक्षय पिसाळ. राहुल बनगे अजूनही बॅटिंगला आलेले नाही आहेत, कारण त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, काबिलियत आहे. मोठे स्ट्रोक राहुल बनगे खेळू शकतात. हा फटका पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, खाली मारण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. रन्स 15 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा 16 रंगताना पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 3 आहे आणि अंतिम दिवसामधील 2 मॅचेस बाकी आहेत. यानंतर आणखी एक मॅच आहे आणि उद्या मात्र सुपर 8, सुपर 4, सुपर 2 आणि मेगा फायनल. अप्रतिम स्पर्धा राहिली. एकंदरीत या स्पर्धेचा चर्चा राहिली. निलेश भोसले हे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये मेडन षटक हाताळलंय आणि तिची रील ही सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या स्टेटसला आहे, व्हायरल होताना पाहायला मिळते. येस, मेडन षटक हाताळलं होतं. कौतुक देखील या खेळाडूचं बऱ्याच प्रेक्षकांनी केलं होतं. स्वतः संघ मालक आहेत. हा संघ स्वतः प्रस्थापित केलेला आहे. अनेक प्रीमियर लीगमध्ये निलेश भैया भोसले हे मात्र आपला संघ उतरवत असतात, नशीब आजमावत असतात. आणि सुशांत शिंदे हे त्यांचे परमनंट आयकॉन आहेत, म्हणायला काय हरकत नाही. आणि सचिन मोहिते हे परमनंट आयकॉन अजित वरेंचे आहेत. म्हणजे या गोष्टीकडे सुद्धा
लक्ष ठेवणं गरजेचं असेल त्याची देखील चर्चा होईल, कारण सातत्यपूर्व तुम्हाला चांगलं यश मिळवून देण्यामध्ये या खेळाडूने नेहमी महत्त्वपूर्ण वाटा त्यांनी दिलाय. त्या कारणाने सुशांत शिंदे हे आपण पाहिलं तर निलेश भैया भोसले यांचे परमनंट आयकॉन आहेत. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, त्या ठिकाणी अपील चांगली केली आणि इथे मात्र टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. स्क्रीनवरती आता पाहिलं जाईल. अपीलमध्ये ज्या पद्धतीने जोश होता, उत्साह होता, पाहावं लागेल हा निर्णय काय आहे, आऊट आहे का, क्रीजच्या बाहेर त्यांनी पाय आलाय का, या सर्व गोष्टीकडे पाहिलं जाईल. आता तिसरे पंच आमचे कामाला लागलेत, टीव्ही अंपायर. निर्णय अगदी तुमच्याकडे पर्यंत आम्ही काही क्षणात या ठिकाणी पोहोचवणार आहोत. स्पोर्ट ऑन चॅनल क्लीन क्लिअरिटी वरती नेहमी सातत्यपूर्व त्यांचं काम असतं आणि चांगलं काम या संपूर्ण 3 दिवस त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. निर्णय पेंडिंग आहे, तुमच्यापर्यंत अगदी लगेच आम्ही पोहोचवणार आहोत. यस, निर्णय पेंडिंग आहे. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या, पाणी प्या आणि लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवा. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेला. आपण जर पाहिलं तर निर्णय पेंडिंग आहे, आऊट आहे का हे पाहावं लागेल. पहिलाच बॉल चांगला होता, निलेश भैया भोसले यांनी टाकलेला हा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल, परंतु विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॉल कलेक्ट केला, काही सेकंदांमध्ये तो बॉल अगदी यष्ट्यांना लावला आणि पाहावं लागेल विकेट आहे का, नॉट आऊट आहे, आऊट की नॉट आऊट. हा निर्णय पेंडिंग पेंडिंग पेंडिंग. आता पंच पाहत आहेत, दूध का दूध आणि पाणी का पाणी. लगेचच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑनफिल्ड निर्णय द्या, पंचांना विनंती आहे, कारण इथे ते स्पष्ट आलेलं नाही आहे साईड कॅमेरामध्ये आणि क्लोज कॉल आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. ऑनफिल्ड निर्णय पंचांचा येईल तो अंतिम राहील. चला सामन्याला आपण सुरुवात करूया आणि पंचांचा निर्णय येतोय नॉट आऊट. निलेश भैया भोसले कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली होती त्यांनी आणि काल संपूर्ण या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये एकमेव असे गोलंदाज आहेत की त्यांनी मेडन षटक हाताळले संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय तन्मयला 6 चेंडू आणि 8 धावांवरती ते बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं अक्षय पिसाळ 6 चेंडूवरती 7 वरती ते बॅटिंग करतायत. 15 धावा स्कोरबोर्डती लागल्या. षटक क्रमांक 2.1चा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. गोलंदाजी मार्कवरती निलेश भैया भोसले पुन्हा एकदा स्टार्ट घेत आहेत, तयार होत आहेत आणि हा बॉल यावेळेस अचूक टप्प्यावरती उचलला. या बॉलला ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तन्मय ज्वेलर्स तन्मयचा हा एक अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक 6 धावांसाठी सिक्सर. माफी असावी, अक्षयचा हा अक्षयच्या बॅटमधून आलेला एक क्वालिटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर अगदी हाईट सेम आहे, दोन्ही एकसारखे दिसत आहेत. अक्षयनी क्वालिटी स्ट्रोक टोकलाय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ते 21, 21 वरती 1. आता अक्षय पिसाळची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा या बॉलला थोडंसं पाठी खेचलं होतं. बॅट चिकाडा लागली का पाहावी लागेल. डिक्लेअर झोन मध्ये 22 स्वरूपामध्ये एक सिंगल घेताना पाहायला मिळते. 22 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 2.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय.
डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 आहे. अक्षय पिसाळ बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. निलेश भैया भोसले गोलंदाजी मार्क होते आपल्याला पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतात. हा फटका ऑन द राईज खेळलाय. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलं होतं. जिथे आमचे कॅमेरामॅन आहेत तिथे मात्र या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक क्वालिटी दर्जेदार दमदार सिक्सर येतोय. पारितोषिक येतंय निलेश भैया भोसले यांच्यासाठी अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु इथे आपण जर पाहिलं तर सिक्सर येत आहेत. 2 षटकात ठोकलेत अक्षय पिसाळनी. वा बाई वा. साइड अँगलने तुम्ही पाहू शकता काय बॅट स्विंग आहे, काय बॅटचा फ्लो आहे. समोरच्या दिशेने काय कडक कमालीचा जबरदस्त स्ट्रोक पहा त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आला. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. 28 वरती 1. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. शंकर फनसे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर या बॉलवरती सिक्सर ठोकला तर. आणखी एक हवेमध्ये आहे ऑन साइडला. सुशांत येतात बॉल खाली आणि इथे मात्र कॅच पकडलाय आणि इथे अक्षय पिसाळचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकार मारले परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर विकेट आले. महत्वाची हीच ती विकेट होती आणि ती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. टायमिंग तितकंसं नव्हतं. लिडिंग एजला होता बॉल. बराच काळ हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले लॉंग ऑनला होते. एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम कॅच. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दिग्विजय मोहिते बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. वाई प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती. सॉलिड बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अगदी फिनिशरच्या भूमिकेमध्ये ते मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. दिग्विजय मोहिते हार्ड हिटर आहेत. आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये ते नेहमी विश्वास ठेवतात आणि विकेट मिळाली या ठिकाणी निलेश भैया भोसले यांना आणि पारितोषिक त्यांना मॅच संपल्यानंतर दिलं जाईल. सन्माननीय अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500चा पुरस्कार आहे निलेश भैया भोसले यांच्यासाठी. दोन्ही जिगरी मित्र आहेत आणि एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला हा पुरस्कार आहे विकेट घेतल्या त्याबद्दल. चांगली कामगिरी करा. तुम्हाला तुमच्यावरती पुरस्कारांची उधळण देखील केली जाईल आणि चांगली कामगिरी. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगोदर बॅट फिरवून बसले. सिंगल मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि यानंतर निलेश सर आपण टॉस करणार आहोत. 2 टीमना आम्ही कॉल देतोय. नाथसाहेब 11 आणि स्वराग 11. चला टॉससाठी या. कॅप्टन या प्लीज. चला ब्लेझर घालून रेडी राहा. नाथसाहेब 11 आणि स्वराग 11. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे. याची नोंद आपण घेणं गरजेचं असेल. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 9:15 पहिला बॉल पडला आणि त्यानंतर अगदी योग्य वेळेत सामने कंप्लीट करणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहताय. समोर एक बॅनर आहे. त्याच्याबरोबर इकडे तुम्ही पाहिलं कॅमेरामॅनच्या बाजूला सुद्धा एक बॅनर तुम्हाला प्रमुख आयोजकांचा पाहायला मिळतोय. अजित सिरंगवरे, शशिकांत कोचळे सर, समीर गाडवे सर असतील. त्याचबरोबर आपण जर पाहिलं रॉबिन सर, अंकुजी चिकणे, त्याचबरोबर राजू दादा शिर्के, नितीन दादा सनस, निलेश भैया भोसले हे सर्व प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. एक चांगली स्पर्धा क्रिकेटमधली एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं काम या आयोजकांनी केलंय. संजय दादा चोरट यांचं देखील नाव घ्यावं लागेल. बॅकफुटला गेले. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॅकफुट पाठीमागे आहेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळतंय. तन्मयने अधिकचा प्रयत्न केला. बॉल खालून मारण्याचा प्रयत्न केला. इथे आता अगदी आपण जर पाहिलं ना तर हवेतून फायर करणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. कारण धावसंख्या तेवढी झालेली नाही आहे. 29 धावा तब्बल स्कोरवरती लागताना पाहायला मिळत आहे. 2 विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळतंय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. दिग्विजय आणि तन्मय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत.
29 धावा. पहिलाच बॉल 29 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. तुमचे 12th मॅन आमच्यापर्यंत आहेत इकडे, काळजी करू नका प्लीज. 29 हा फटका चांगला आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाही. सुशांत शिंदे टीमचे आयकॉन प्लेयर आहेत आणि ते मात्र बॉलिंग करताना पण त्यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी बॉलिंग करताना पण त्यांना पाहतोय. दिग्विजय मोहिते मोठे खेळाडू आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. तन्मयला सुद्धा आक्रमक बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस, क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाहीये. तन्मयनी हा बॉल पाठवलाय सरळ वाई सिटीच्या दिशेने. एक लांबवरचा ठोकलेला अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक. वाह तन्मय, सुपर. काय फटका होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. मिडल ऑफ द बॅट केला, ऑन साइडला डीप मिड विकेटला लांब लांब आणि लांब आणि लांबच पाठवलाय. 6 धावांसाठी सिक्सर. खोलात टाकलेला बॉल. आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठीमागे फ्लाय स्लिप मधून एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चला या पुढचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय प्लीज टॉससाठी या. सुशांत शिंदे टीमचे आयकॉन आहेत. 37 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 2 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. एक साइडला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. पंचांनी देखील सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे +1. अशा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरवरती लागताना पाहायला मिळते. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. अनुज वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पण त्यांना पाहतोय. सुशांत शिंदे यावेळेस डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट. वाह काय फटका खेळलाय तन्मयने. क्वालिटी स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा ऑन द राईज खेळलेला लॉंग ऑफ रिजन मध्ये ठोकलेला हा एक ब्रँड षटकार मी म्हणेन. क्वालिटी यार, सुपर. काय फटका होता यार. आजच्या दिवसातला सुंदर स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. तो देखील ठोकलाय तन्मयनी. पंच, अप्रतिम पंच होता. शेवटचा बॉल. हा देखील फटका चोरकस मारण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये सोपा झेल होता आणि इथे मात्र सोपा झेल थोडंसं ड्रॉप करताना आपले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या धावफलकावरती जाऊया. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 47 धावा. 47 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. आता मी म्हणेन चांगला स्कोर आहे, कारण ज्या पद्धतीने या षटकामध्ये आक्रमण करण्यात आलं त्या कारणाने धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 47 वरती 2 फलंदाज बाद. अनुज वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. नाथसाहेब 11 आणि स्वराग 11. कॅप्टन बुद्ध कॅप्टन या प्लीज टॉस साठी. अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती आहे थोडंसं सहकार्य करा यार. प्रत्येक षटकाच्या मागे टीम मीटिंग नको आहे. आपल्याला विनंती आहे. शेवटचा टॉस आजच्या दिवसामधला आपण करणार आहोत आणि हा लीग मॅच मधला शेवटचा सामना असेल. उद्या सुपर 8चे सुपर डुपर सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मी विनंती करतो तुम्ही मैदानावरती या, कारण उद्या मात्र मजा आहे. नॉकआउटच्या मॅचेस आहेत आणि कोण सुपर 4 मध्ये जाईल आणि त्या सुपर 4 मधून कोण या मेगा फायनलची पहिल्यांदा होणाऱ्या विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची फायनल खेळेल, हे सर्व पाहायचं असेल तर प्लीज तुम्ही मैदानावरती या. एक मोठी क्रिकेट स्पर्धेचा शेवट मात्र उद्याच्या दिवसामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गमध्ये विशाल शिंदे येताना पाहायला मिळतात. वाई पोलीस स्टेशन
मध्ये ते कार्यरत आहेत, म्हणजेच सातारा पोलीस म्हणायला काय हरकत नाही. या चला आता पाहूया 47 धाबा स्कोरवरती लागल्यात आणि आणखी किती धाबा 6 बॉलमध्ये येतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टीम नाथसाहेब 11 आणि स्वरा 11 लगेच टॉससाठी या. निलेश सर तुम्ही रेडी राहा. फटका खेळलाय पहा, जागेवरून क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. लॉंग ऑनला सुशांत शिंदेच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका होता. दिग्विजय मोहितेचा नावाप्रमाणे ठोकलेला हा एक जबरदस्त भव्य दिव्य लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. काय फटका होता, जबरदस्त फटका होता. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज करण्यात आला आणि त्यानंतर या बॉलवरती तुटून पडले आणि बॉल मारल्यानंतर मात्र अगदी शेवटपर्यंत या बॉलकडे पाहत राहिले दिग्विजय मोहिते. वा, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 53 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. आता खरी मॅचला सुरुवात झाली मी म्हणेन. आणि तन्मयने ज्या पद्धतीने ऑन द राईज खेळलेला फटका जो लॉंग ऑफला ठोकलेला, तिथून मात्र या मॅचला पिकअप आलाय. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू 24 वरती तन्मय खेळतोय. दिग्विजय 3 बॉल 7 वरती खेळतोय. बॅकफुटला गेले, जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आहे. पाहावं लागेल इथे काय घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 2 धावांनी धावफलक आपण पाहिलं तर 55 वरती 2 अनुज वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मी म्हणेन. आणखी 4 बॉल आहेत. 70 पर्यंत धावसंख्या गेली तर या मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकलेला आणखी एक जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिटी बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. दिग्विजय मोहिते ऑन फायर, ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग, लाजवाब, जबरदस्त स्ट्राइक. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता काय ऑन साइडला फटका खेळला होता. जागेवरून बॅट स्विंग, बिंगरी स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती, क्वालिटी बॅटिंग. दिग्विजय मोहितेची बॅटिंग आपण पाहिले वाई प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक मॅचला एंड केलं होतं, त्याच प्रकारची बॅटिंग मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते. दिग्विजय मोहिते सॉलिड फलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे काय घडतंय. अगदी एक सोपा झेल दिलाय. रॉबिन सरांनी कॅच पकडला. दिग्विजय मोहितीची शॉर्ट अँड स्वीट इनिंग. 5-6 बॉलमध्ये 15 धावा त्यांनी केल्या. अगदी प्रेक्षकांना आनंद देणारी फलंदाजी राहिली. 6 चेंडू 15 धावा, 250चा स्ट्राईक रेट, 2 सिक्सेस त्यांच्या बॅटमधून आले. क्या बात आहे. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग, सुपर बॅटिंग. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला अप्रतिम सुपर झेल पकडला रॉबिन सरांनी त्या ठिकाणी आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. चला टॉससाठी या. टॉसमध्ये निलेश सर आपल्याबरोबर जोडले जातील. राहुल बनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अक्कोशी गावचे वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अक्कोशी गावासाठी अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी एक हाती जिंकून दिल्या तो खेळाडू म्हणजेच राहुल बनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. राहुल बनगेंच्या 2 बॉल 2 षटकारांसाठी रोख रक्कम 500चा पुरस्कार दिला जाईल अर्जुन दादा गोळी यांच्या माध्यमातून. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगला बॉल होता. इथे सिंगल आले. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊया. 62 धावा. शेवटचा बॉल आहे आणि त्यानंतर टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. नाथसाहेब 11 आणि सोरा 11 टॉस साठी या प्लीज. टॉस आपण करणार आहोत. शेवटचा बॉल शेष. तन्मय मैदानाच्या आतमध्ये
बॅटिंगसाठी सज्ज होतोय, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 11 बॉल 24 वरती तो नॉट आउट आहे. शेवटचा बॉल 6 मॅच समाप्त होईल का पाहावं लागेल. ओहो, बॅटची कडा पाठीमागे डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 येते. धाव फलकावरती जाऊया. 63 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 64 धावांचं टार्गेट या आहे. आणि चला या करूया आपण टॉस. निलेश सर जोडले जातील टॉस मध्ये. चला दोन्ही संघांना विनंती करूया, आपण मॅच सुरू करा अशी विनंती आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण आता सामना सुरू करा अशी विनंती आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आता आपण वेळ घेऊ नका, आपण मैदानाचा ताबा घ्या. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये अनुज वॉरियर्सने बॅटिंग केलेली आहे. त्यांनी 63 बनवलेले आहेत आणि काळ भैरवनाथ 11 ला बनवायच्या आहेत धावा. 64 येणारे बॉल 30 आहेत. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकताय गेली 3 दिवस. मराठी भाषेतला एक चांगला आवाज पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून आतापर्यंत ऐकत होता. मॅच आता सुरुवात होईल. एका बाजूला एका चांगल्या रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये अनुज वॉरियर्स येतोय आणि आता काळ भैरवनाथ 11 ची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करेल. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळले, त्याच्यातला 1-1 जिंकलाय आणि 1-1 हारलेला आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत ना की सातारा जिल्हा म्हटलं की सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्याच्यामध्ये असणारा हा वाई तालुका आणि वाई तालुक्यामध्ये तुम्हाला या उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहायला मिळत आहेत. सोमजाईचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि तो जो संपूर्ण डोंगर आहे ना तो सोमजाईचा डोंगर म्हणून या नावाने प्रसिद्ध आहे. हे सोमजाईचं मंदिर आहे. त्याचा कळस तुम्ही पाहत आहात, मंदिर तुम्ही पाहत आहात आणि स्पोर्ट ऑन लाईव्हने हे कॅप्चर केलेलं आहे. कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. शुभम माळशिकरे यांनी हे छायाचित्रण केलेलं आहे. सोमजाईचा डोंगर आणि ते मंदिर आपण पाहिलं आणि अशा गोष्टी बघायला आपल्याला आवडतं.
आणि आता मॅचकडे आपण वळूया आणि मॅच आहे एका बाजूला काळ भैरवनाथ 11 आणि त्यांचे विपक्ष अनुज वॉरियर्स. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला ओझरडे गावचा आयकॉन खेळाडू सुशांत शिंदे दाद्या, तर दुसऱ्या बाजूला चिखलीचा आशू मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला पहिल्या षटकासाठी वासोळे गावचा ऑलराऊंडर खेळाडू विश्वनाथ दानवलेच्या हातामध्ये बॉल आहे. मॅचला होईल सुरुवात. 64 धावा 30 बॉल. या मॅचचं थरारमय नाट्य सेकंड इनिंगचं आपल्या समोर येत आहे. पंचांचा आता सिग्नल येईल आणि खऱ्या अर्थानं सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. डू ऑर डाय महत्वाची मॅच. सेकंड इनिंग पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अनुज वॉरियर संघ आखतोय. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आशू मांढरे चिखली आणि दुसऱ्या बाजूला सुशांत शिंदे ओझरडे विश्वनाथ दानवले. पहिला बॉल मिड ऑनला खेळाडू आहे, तत्परतेने जात आहेत. थोडीशी गडबड झाली, सिंगल धाव प्राप्त होतीये. आता सुशांत शिंदे दाद्या स्ट्रायकर एंडला. एक चिवट ऑलराऊंडर खेळाडू. एका बाजूला विश्वनाथ दानवले वासोळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. आता हे तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. 64 धावांचं प्रत्युत्तर द्यायचंय. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. विश्वनाथ दानवले बॉल क्रमांक 2. स्ट्रायकर एंडला सुशांत शिंदे दाद्या. आक्रमण केलं या बॉलवरती आणि सुशांत शिंदे दाद्याचा टिपिकल फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. हालाकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओझरडे गावच्या खेळाडूचं नाव आहे सुशांत शिंदे दाद्या यांनी ठोकला षटकार. दादा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. सुशांत शिंदे 6 वरती विश्वनाथ दानवले. बॉल क्रमांक 3. कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, पाठी ओढला. हे खासियत आहे विश्वनाथ दानवले यांची आणि तो बॉल त्यांनी टाकलेला आहे. वाकाडण्याजोगा बॉल होता. या अगोदर षटकार खर्च केला होता, परंतु त्यानंतर विश्वनाथ दानवले यांनी बॉल डॉट टाकलाय. धावसंख्या 7, 0 गडी बाद. बॉलर तयार. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघाला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावेंसाठी सुशांत शिंदे दादा यांचं आक्रमण सुरू झालंय आणि याही बॉलवरती चांगला फटका खेळलाय. एक नेत्रदीपक फटका. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्येचा वेग वाढला. 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला विश्वनाथ दानवले. विकेटसाठी जाळं विणावं लागेल. महत्वाची विकेट सुशांत शिंदे दाद्या स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला फटका फसलाय, परंतु निर्जन सळी बॉल टप्पा घेतोय, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. तब्बल आता मित्रांनो 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. आणखीन एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. याच वाई तालुक्यामध्ये गाव पसरणी आहे आणि या पसरणी गावामध्ये राजू शेठ शिर्के यांची जी कन्या आहे अनुश्री, तिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. 31 डिसेंबर ते 4 जानेवारी असा या स्पर्धेचा 5 दिवसांचा कालावधी आहे आणि स्पर्धेचं शीर्षक आहे अनुश्री चषक 2025 चे पर्व आहे. आता षटकातला शेवटचा बॉल आहे. बऱ्याचशा स्पर्धा इथून पुढे आपल्या भेटीला येतील, परंतु इथून पुढे येणारी ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जिचा आपण उल्लेख केला. प्रथम पारितोषिक 1 लाख आहे, द्वितीय 60, तृतीय 50, चतुर्थ 30 आणि 5वं पारितोषिक देखील 30 आहे.
अशी पाच 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 पारितोषिकांची स्पर्धा. बॉल चाललाय सीमारेषा पार, धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4 आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुशांत शिंदे दादा यांनी पॉवर प्ले तोड बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये तब्बल कुटून काढलेले आहे धावा 16 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनुज वॉरियर्सला आता रणनीत्या बदलाव्या लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अद्यापही विकेट मिळाली नाहीये. दुसऱ्या षटकासाठी कुणाला बोलवलं जाईल, बरेचसे पर्याय आहेत अनुज वॉरियर्सकडे. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलेला आहे. ज्यांनी बॅटिंग चांगली केली त्यांनाच गोलंदाजी मार्क वरती बोलवलेलं आहे. गाव मेनवली आणि खेळाडूचं नाव आहे तन्मय चौधरी. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत तन्मय चौधरी. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. नेहमीच त्यांच्या खेळामध्ये एक अग्रेशन पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत, परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय आशू मांढरे. एक बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी बनवलेली आहे. सुरुवात चांगली आहे. आता इथून पुढे रिक्वायर्ड 12 आणि 24 बॉल 48 ची गरज आणि करंट रन रेट आहे 16चा. याचा विचार अनुज वॉरियर्सला करावा लागेल. थंडीच्या सुंदर वातावरणामध्ये विद्यानिकेतन प्रीमियर लीग सुरू आहे. विद्यानिकेतन शैक्षणिक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यांच्या कार्याची गुणगौरव करणारी क्रिकेट स्पर्धा. ओव्हर नंबर 2 तन्मय चौधरी. हो, चांगला बॉल टाकलाय तन्मय चौधरी यांनी. मनसुबे उधळून लावले, सिंगल आले, परंतु स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर सुशांत शिंदे यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. आता बॅटल चांगलंच रंगणार आहे. ओझरडे विरुद्ध मेनवली, काळ भैरवनाथ 11 विरुद्ध अनुज वॉरियर्स. एका बाजूला तन्मय चौधरी तर एका बाजूला सुशांत शिंदे. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. दिशा दिली, फक्त बॉल येऊ दिला. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर फक्त या बॉलला दिशा दिली, त्यापेक्षा जास्तीचं काही या बॉलच्या पाठीमागे केलं नाहीये. धावसंख्या आता 2 बॉलच्या समाप्तीनंतर किती आहे तर धावसंख्या 18. चांगला फटका, ताकदवान स्ट्रोक. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे सुशांत शिंदे दाद्या यांच्या बॅट मधून आला हा मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला. या बॉल वरती फटका खेळलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे, धडक षटकार. 24 धावा धावफलकावरती येत आहेत तन्मय चौधरी. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 4. हा बॉल आता ऑन साइडला लांबी पाहावी लागेल. खेळाडू बॉलच्या खाली. ओझरडे गावचा सुशांत शिंदे दाद्या इथे माघारी. तन्मय चौधरी यांनी ते काम केलंय. काळ भैरवनाथ 11च्या आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलंय. सुशांत शिंदे दादा यांचा फटका फसला, लांबी कमी पडली. चला, पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. पुढील 2 टीम स्वरा 11चे कॅप्टन आलेले आहेत. नाथसाहेब 11 आपले कॅप्टन पाठवा आणि आपण रिपोर्टिंग करा. आणि सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे की तुम्हाला व्यासपीठावरती यायचं आहे, याची आपण नोंद घ्या. सर्व कमिटी मेंबर्स. सूरज जाधव खानापूरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी डावखुरे आताचे येत आहेत. सुरुवात चांगली करून दिली सुशांत शिंदे दादा यांनी.
उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल डॉट टाकलाय. तन्मय चौधरी यांना एखादी विकेट मिळते काय आणि त्यानंतर ते डॉट बॉल टाकतात काय. आलाय तो डॉट, मिळणार नाहीये. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. दिशा दिली, बॉल येऊ दिला, सन्मान दिलाय, सिंगल प्राप्त होतीये. आता सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलेला आहे, कारण संघाने एक गडी गमावलेला आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती. आता 18 बॉल 39 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करूया. 18 बॉल 39 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. आपण चर्चा करतोय विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था आणि या संस्थेचं जे काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या कार्याचे गुणगौरव करणारी क्रिकेट स्पर्धा आहे. आणि मित्रांनो, जर आपल्या जीवनामध्ये जर या सामाजिक शैक्षणिक संस्थेला जर कोणता आपल्याला हातभार लावता येईल तर यासाठी आपण प्रयत्नशील राहूया आणि विद्यानिकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या या कामामध्ये आपणही एक चांगलं घटक होऊया, अशीच या ठिकाणी आपण आशा बाळगूया. त्यांचं जे काम आहे आणि त्या कामाचं कौतुक करणारी क्रिकेट स्पर्धा आहे. चला पुढील मॅचचा टॉस करूया. स्वरा 11 त्यांच्या विरुद्ध नाथसाहेब 11 या मॅचचा होते टॉस. 25 धावा 39 हव्या आहेत. 18 बॉल. अक्षय निंबाळकर मेनवलीचे ओव्हर नंबर 3 साठी. डॉट आलाय. ओके, स्वरा 11 ने टॉस जिंकलाय. आकाश फरांदे यांनी सांगितलेले की आम्ही बॅटिंग करतोय, त्यामुळे नाथसाहेब 11 ला गोलंदाजी करावी लागेल. याची आपण नोंद घ्या. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल खाली राहिलाय. डॉट आलेला आहे. एका बाजूला सूरज बॅटिंग मध्ये आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज बॅट चालवावी लागेल, धावा कुटाव्या लागतील काळ भैरवनाथ 11 साठी, कारण एका बाजूला सुशांत शिंदे माघारी गेले. धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. म्हणजे एखादी महत्वाची विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतर रेफर केलंय ऍक्शन साठी बॅटिंग टीम. रिव्ह्यू पंच तुमचा आहे. ओके, ऑन फील्ड पंचांचा रिव्ह्यू आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाकडे आपण रेफर करतोय. चला योग्य बॉल आहे. मॅचला सुरुवात करा. धावसंख्या 25 वरती स्थिरावलेली आहे. 16 बॉल आणि 39 ची गरज. 16-39. बॉलर तयार. अक्षय निंबाळकर लाईन मिस करून बसतायत बॅट्समन सूरज आणि इथे आणखीन एक बॉल डॉट येतोय. मॅच आता थोडीशी लोड होतीये काळ भैरवनाथ 11 साठी, कारण 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव मिळाली नाहीये. धाव संख्या स्थिरावलेली आहे. जैसे ते काम केले मैदानाच्या आतमध्ये अक्षय निंबाळकर यांनी. 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. फलंदाजांना मुभा दिली नाहीये, परंतु आज आपले फटके खेळावे लागतील. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना की तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जावा, तुम्हाला कोण हरवू शकत नाही जर ही गोष्ट तुमच्या सोबत आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. मेजवानीवरती मारलाय ताव. फुल टॉस बॉल पाठवलाय सीमारेषा पार.
धावसंख्या 31. फार वेळानंतर मोठा फटका आलाय. सूरज यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आला. 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. महत्वाची मॅच कुशल मुवमेंट आहे. सूरज फुलटॉस वरती ताव मारतायत. बॅटची आतली कडा, प्रॉपर टायमिंग नाहीये. डायरेक्ट हिट होईल का? सिंगल मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. टार्गेट मित्रांनो कितीचं आहे तर 64 धावांचं टार्गेट आहे आणि आता 32 बनवलेले आहेत. 13 बॉल 32 ची गरज, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण केला, अर्धा टप्पा बाकी आहे. प्रयत्न थोडेसे वाढवावे लागतील या मॅच मध्ये. तेरा बॉल 32. मॅचची रंगत आता हळूहळू वाढू लागलेली आहे, कारण मॅच डू ऑर डायची आहे. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं आहे तर सामना जिंकावाच लागेल. जिंकण्याशिवाय आता पर्यायही उरलेला नाहीये. पुढे चालत राहावं लागेल. परतीचे सर्व दरवाजे बंद करावे लागतील आणि विजयाचा दरवाजा शोधावा लागेल. लांबी कमी पडली आहे. खेळाडू येतील का? दिग्विजय मोहिते फेक करतायत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. आता येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. धावा इथून पुढे 30. या मॅच मध्ये समीकरण बाकी आहे. 12 बॉल 30 चा थरार. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि त्याच विचारधारेने आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना लढावं लागेल, झुंजावं लागेल, खेळावं लागेल. 12 बॉल 30 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग, विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा, राज्य महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आलेली ही प्रीमियर लीग. बारा बॉल 30 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करूया. 12 बॉल 30 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच आहे. गोलंदाजी मार्ग वरती महत्वाच्या षटकासाठी वाई सिटीचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे, गोलंदाजी मार्ग वरती येतोय दिग्विजय मोहिते. एका बाजूला बॅटिंग मध्ये सूरज आणि त्यांच्या सोबतीला आशू मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 ला 30. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलाय. चला एक मॅच पेंडिंग आहे, थोडीशी घाई करा. स्ट्रायकर एंडला सूरज तयार. बॅटिंग मध्ये सूरज जाधव, मॅन फ्रॉम खानापूर. दिग्विजय मोहिते, वाई सिटी. 12 बॉल 30 चा थरार. निघाले दिग्विजय मोहिते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सोडलाय बॉल, खोलवर टप्प्याचा टाकलेला आहे. दिग्विजय मोहिते मुभा देत नाहीयेत. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. अकरा बॉल आता 28 ची गरज आहे. दिग्विजय मोहिते पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला सूरज. स्ट्रायकर एंडला डावकुर आताचे फलंदाज. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. धाव काय आता मिळत नाहीये. दिग्विजय मोहिते यांनी कमाल केली आहे, परंतु आता
पहा रिप्ले टेलिकास्ट डॉट आला, वेग थोडासा वाढवला होता, बॉलला उसळी प्रदान केली होती. आता इथून पुढे 10 बॉल 28 ची गरज. सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावकुरे आताचे खेळाडू स्वतःला सिद्ध करावं लागेल, आपली प्रतिभा दाखवावी लागेल. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड, खेळाडू नाहीयेत, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर दी बॉलर हेड, फलंदाज सूरजांच्या बॅट मधून एक चांगला फटका, षटकार. 9 बॉल 22 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 22 चा थरार. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील. 9 बॉल 22. खानापूरचा सूरज एका बाजूला, चिखलीचा आशू मांढरे एका बाजूला, वाई सिटीचा दिग्विजय मोहिते एका बाजूला. 9 बॉल 22. बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी मॅच हेलकावी देते. कधी काळ भैरवनाथ 11 कडे तर कधी अनुज वॉरियर्स कडे. 8 बॉल 21 चा थरार. 8 बॉल 21. सूरज जाधव स्ट्रायकर इनला तयार. ऑन साइडला खेळलाय फटका, लॉंगॉनला खेळाडू, सिंगलच मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ते पंचांचं बोट आकाशाकडे. आशू मांढरे माघारी. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 20. 7 बॉल 20 धावांची गरज अजून या मॅच मध्ये आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि इथे आता या शेवटच्या बॉलवरती इरादे मजबूत ठेवावेच लागतील. जो संघ चांगला खेळ करेल या बॉलवरती त्या टीमची, या मॅच वरची पकड मजबूत होईल. 7 बॉल 20. सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिडीमकर ओझरडे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल 20 चा थरार. सात बॉल 20 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्याचा आनंद एका बाजूला, हारण्याची भीती एका बाजूला. शेवटचा बॉल दिग्विजय मोहिते, सूरज जाधव एका बाजूला. बॅटची कडा, एक सिंगल धाव. आता येणारे बॉल शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 19. आता समीकरण आहे मित्रांनो 6 बॉल 19 चा थरार आहे. 6 बॉल मध्ये या मॅचचा रिझल्ट लागेल. कोणता संघ मॅच घेऊन जाईल. शेवटचे निर्णायक 6 बॉल आहेत. महत्वपूर्ण 6 बॉल चांगले टाकावे लागतील. 6 बॉल चांगले खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये काय रंगली आहे मॅच, काय सुरू आहे खेळ विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा. 6 बॉल साठी गोलंदाजी मार्क वरती प्रतीक अर्थात रबाडा यांना बोलवलेला आहे. 6 बॉल 19. एका बाजूला अक्षय शिळीमकर, एका बाजूला सूरज जाधव, एका बाजूला खानापूरचा खेळाडू, एका बाजूला ओझरड्याचा खेळाडू आणि प्रतीक अर्थात रबाडा वाई सिटीचे खेळाडू आहेत. असं रंगलेला सामना. 6 बॉल 19. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. 6 बॉल 19 चा थरार. प्रतीक रबाडा गोलंदाजी मार्ग वरतून निघाले. अक्षय शिळीमकर साठी
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. 5 बॉल 18 ची गरज आहे आता या मॅच मध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लढने वालों के कदमों में सारा जहां होता है. आणि आता लढावं लागेल या मॅच मध्ये. 5 बॉल 18 ची झुंज. अक्षय शिळीमकर प्रभाव टाकतील का, स्वतःला सिद्ध करतील का. 5 बॉल 18. डॉट आलाय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. 4 बॉल आता 18 ची गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. हा चांगला बॉल. अनिकेत वाघमारे यष्टांच्या पाठीमागे चांगलं काम करतायत. 4 बॉल 18. अक्षय शिळीमकर मॅच खेचून आणतील का, आज स्वतःची प्रतिभा सिद्ध करतील का. बॅटची कडा. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. आता 3 बॉल या मॅच मध्ये समीकरण आलेलं आहे 17 धावांचं. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. आणि आज मैदानाच्या आतमध्ये लढावंच लागेल, झुंजावंच लागेल. 17 ची गरज आहे. 3 बॉल सर्वोत्तम फटके खेळावे लागतील. अक्षय शिळीमकर मैदानाच्या आतमध्ये तयार करू शकतात, लढू शकतात. झुंजावं लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या मॅच साठी. फटका तर खेळलाय, बॉल निघाला. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय अक्षय शिळीमकर यांच्या बॅट मधून. मित्रांनो सामना संपलेला नाहीये. अक्षय शिळीमकर यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. 2 बॉल आता 11 ची गरज. मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. अक्षय शिळीमकर यांनी ठोकलाय षटकार. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता येणारे 2 बॉल 11 ची या मॅच मध्ये गरज आहे. वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. वेळ बदलता आली पाहिजे. 2 बॉल 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. 2 बॉल 11 चा थरार अक्षय शिळीमकरने अशा पल्लवित केलेल्या आहेत. काळ भैरवनाथ 11च्या तर एका बाजूला प्रतीक रबाडा यांनी अनुज वॉरियरच्या अशा पल्लवित केल्यात. 2 बॉल 11. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आता इथून पुढे 1 बॉल 5. मित्रांनो सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. प्रतीक रबाडा एका बाजूला, अक्षय शिळीमकर एका बाजूला. 1 बॉल 5. आता रबाडा यांना तो चांगला बॉल टाकावा लागेल. 1 पाऊल पाठीमागे आहेत. कोण मॅच फिनिश करणार, प्रतीक रबाडा की अक्षय शिळीमकर. अनुज वॉरियर्स की काळ भैरवनाथ 11. 1 बॉल 5 ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढू लागलेले आहेत. महत्वाचा शेवटचा बॉल. बॉल आणि इथे अनुज वॉरियर्सने सामना जिंकला आणि काळ भैरवनाथ 11च्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली. पंचांना विनंती करूया की आपण तो बॉल आयोजन समितीकडे आपण द्या अशी विनंती आहे. यशस्वी अकॅडमी वाई आणि भोसले सरांचे ते विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या वतीने तन्मय चौधरीच्या खेळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही भोसले सरांचे मनपूर्वक आभारी आहोत. तन्मय चौधरीने खेळ ऑलराऊंडर केला आणि अनुज वॉरियर्सने हा सामना जिंकलाय. काळ भैरवनाथ 11 संघ मालक खेळाडूंचं मनपूर्वक आभार. आपण सहभागी झाला त्या स्पर्धेमध्ये आणि तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत